बातमी समोर आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। नव्या पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण ही चांगली गोष्ट आहे, मात्र आधीच्या 8000 मुलांचे काय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलकांचे पोलिसांनी बोर्ड हटवल्यामुळे जरांगेंनी संताप व्यक्त केलाय। तसंच मराठा तरुणांची चौकशी थांबवा, अन्यथा सर्वांना पोलीस स्टेशनला घेऊन येईल असंही ते म्हणाले। तर जरांगेंनी पोलीस आणि गृहमंत्र्यांना इशारा दिलेला आहे। नाही, ती चांगली गोष्ट आहे, पण जे पहिल्या 2021 आणि 2020-21च्या भरत्या त्याच्यात 8000 पोरं राहिले, त्याचं काय? याच्या पण चौकशी होणं खूप गरजेचं आहे की जे आमच्या आत्महत्या झाल्या। गृहमंत्र्यांनी कायदा व्यवस्थित दोघांसाठी सारखा वापरावा, जनतेसाठी त्यांच्यासाठी पण, कारण त्या आत्महत्या तुमच्यामुळे झालेल्या आणि त्याला सरकार जबाबदार धरून तुमच्यावर सुद्धा 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजे। बोर्ड लावलेत राज्यात लोकांनी, ते बोर्ड काढा। ही कोणती सिस्टम आहे गृहमंत्र्याची? ही तर भयानक गुंडगिरी। राज्यभरात जर तुम्ही असे पोरं बोलून घेऊन त्यांना नोटीस आधी, रास्ता रोको केले म्हणून, आंदोलनात सहभागी झाले म्हणून, बैठका घेतल्या म्हणून तुम्ही जर असं करायला लागलात तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन, पुरा तालुका जाऊन जबाब विचारावा लागणार आहे आणि मी ते पुढच्या मग काळात करणार आहे।